दरम्यान सैफ अली खानला आज आयसीयूतून खासगी खोलीत हलवणार आहेत। काल सैफ अली खानवरती 6 तास शस्त्रक्रिया झाली होती। चाकू हल्ल्यातून बचावलेल्या सैफवरती काल लीलावतीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली। शस्त्रक्रियेनंतर कालपासून सैफ आयसीयूमध्ये होता आणि आज त्याला खासगी खोलीमध्ये हलवण्यात येईल। आपले प्रतिनिधी अमेय राणे लीलावती इथून आपल्याला या संदर्भामध्ये माहिती देतील। अमेय, नवीन अपडेट या संदर्भात काय आहे? साधारण कधी खासगी खोलीमध्ये हलवलं जाईल सैफ अली खानला? पूर्वी काल सैफ अली खान यांना ज्या अवस्थेत इथं आणण्यात आलं होतं त्यानंतर त्यांच्यावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय जो आहे तो रुग्णालय प्रशासनानं घेतला। सकाळी 6 वाजता सुरू झालेली ही शस्त्रक्रिया दुपारी 12 पर्यंत सुरू होती आणि 6 तासांच्या या अथक प्रयत्नांनंतर डॉक्टरांच्या टीमला सैफवरती जी शस्त्रक्रिया आहे ती यशस्वीपणे त्यांनी पूर्ण केली। आपण बघू शकतो की लीलावती रुग्णालयाच्या याच वरच्या मजल्यांवरती सैफ अली खान याला ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आज डॉक्टर त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेऊन त्यांना आयसीयू मधून नॉर्मल प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट करण्याची शक्यता आहे। काल एबीपी माझाशी बोलताना त्याच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी ही माहिती दिली होती आणि त्यानुसार आज सकाळी जेव्हा डॉक्टरांचा रुटीन राऊंडअप असतो त्यावेळी ते सैफच्या प्रकृतीची अपडेट घेतील आणि जर गरज नसेल तर आयसीयू वॉर्डमधनं त्यांना नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात येईल, प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट करण्यात येईल। आपण बघू शकतो की या घटनेनंतर संपूर्ण लीलावती परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे, कारण की सैफ अली खान आज शुद्धीत आल्यानंतर जर त्यांना प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट केलं आणि जर त्यांची कंडिशन बोलण्याची असेल तर मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी इथे येऊन सैफ अली खानचं स्टेटमेंट रेकॉर्ड करतील आणि नेमकी घटना काय घडली होती याची ते सैफकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न करतील। आपल्याला माहिती आहे की डॉक्टरांनी जी माहिती दिली होती काल एक मेडिकल बुलेटिन लीलावतीच्या वतीनं जारी करण्यात आलं आणि त्यात त्यांनी सांगितलं की जे 6 वार झाले होते त्यातले 2 वार अतिशय गंभीर होते। एक पाठीच्या मणक्याजवळ जो वार झाला होता त्यातनं मणक्यातलं जे द्रव्य असतं ते सुद्धा लीक होत होतं आणि त्यामुळे कदाचित सैफवर अर्धांगवायू किंवा त्याला एखादा गंभीर आजार होण्याचा सुद्धा खरंय अमेय, म्हणजे एकंदरीतच जी जखम होती ती अतिशय गंभीर होती, त्यामुळे सगळा प्रकार आणखीनच गंभीर आहे हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।